आज आजी ना रानातून आली होती सकाळ सकाळ घरी, कारण की ना तिला आहे ना थोडेफार बँकेतून पैसे काढायचे होते, कारण की ती चालली आहे देवाला. तर कुठे तिचे सगळं देव फिरून झाले, अख्खं ऑल इंडिया ती सगळं फिरलेली आहे. पण तिचं आहे ना एक केदारनाथ राहिले, तिचं ते स्वप्न आहे की मला केदारनाथला जायचं आहे. तर ती त्याच्यासाठीच आहे ना ती केदारनाथला फायनली चालली आहे. आणि तिला आहे ना थोडंफार सामान घ्यायचं होतं, म्हणूनच आहे ना ती गावात आली होती. तर हे मी ना मोगऱ्याचं झाड घेतलं होतं, ते नंतर जळलं होतं, पण त्यानंतर आहे ना त्याला आपोआप पाणी टाकून आहे ना पालवी आपोआप फुटली. तर असं त्यानंतर दुपारून पाऊस सुरू झाला, आणि पाऊस पण सुरू झाल्याच्या नंतर आहे ना म्हटलं की आज मला एका ठिकाणी ना संगीतला जायचं होतं. काय माहिती म्हटलं त्यांचा पण कार्यक्रम कसा होते काय नाही, एवढं पावसाचं वातावरण, अचानकच ऊन पडतं, अचानकच पाऊस पडतो. तर असं त्यानंतर आहे ना ही बघा ना कशी पावसात म्हणजे मजा घेते, एन्जॉय करते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. आम्ही पण लहान होतो ना, आम्ही पण असंच पावसात भिजवायचं. आद्विक पण असंच करतो आत्ता की मला आई पावसात भिजायचं. तर असं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घेतलाच पाहिजे. त्यानंतर आहे ना मी रानात गेली होती, कारण की मला पिठं वगैरे पाहिजे होती म्हणून. आणि आवी पण माझ्यासोबत दुपारी आला होता, तोही तिथून झोपूनच गेला. त्याला जेवल्याच्या नंतर त्यालाही झोप आली, तोही झोपला. नंतरून येताना आहे ना ते आद्विकने ना एक कोरडू आणलं होतं, त्याच्यासोबत ना जिनू मस्तपैकी खेळत बसली होती. तिला आहे ना असं रानात गेल्याच्या नंतर छान वाटतं. तिकडून आल्याच्या नंतर आहे ना ऋतुचोमीला थोडंसं संगीतचा मेकअप करायचा होता. तर गौरी आली होती मेकअप करण्यासाठी, तिची ही व्हॅनिटी घेऊन ती पूर्णपणे सगळं, आणि तिने खूप छान मेकअप केला होता ऋतुचोमीचा, छान दिसत होत्या त्या, सुंदर एकदम. तर असं त्यांनी घागरा वगैरे घातलं होतं, पण भारी दिसत होत्या. नंतरून आम्हीही आवरलं, मीही, रूपाताई आणि सई आणि आद्विक. तर आम्ही पण लगेच गेलो. आणि 7 वाजता संगीत होतं, ते चालू झाले 10:30-11ला. एवढा टाईम झाला होता ना खूप. आम्ही पण 9ला 9:30ला गेलो होतो इथून. आणि गेल्या गेल्या सगळीच मैत्रीण आली आमच्याजवळ, आणि हे संगीतचं त्यांनी डेकोरेशन केलं होतं. सगळ्यात पहिलं आहे ना ते बोलले की जेवून घ्या. जेवणामध्ये ना पुलाव भात होता, आणि खाताने काय गंमत झाली की सगळं जेवण वगैरे झालं, आणि नंतरून मग गुलाबजाम आणून दिले. तर गुलाबजाम आणल्याच्या नंतर रूपाताई ना अशा हसत बसल्या होत्या ना की नशीब म्हणतात उठून नाही गेलं आणि मग गुलाबजाम आणून नाही दिले. तर असो त्यानंतर आहे ना आम्ही पण थोडेफार फोटोज आणि व्हिडिओज काढले. एवढा कंटाळा आला होता ना अक्षरशः आम्हाला खूप, कारण की 10:30-11 वाजत आले होते, तरी पण कार्यक्रम सुरूच नव्हतं झाला. नंतरून सुरू झाल्याच्या नंतर आजींतेन पण माझ्या आल्या होत्या सगळ्या पाहायला. त्यांना पण असं संगीत म्हटल्याच्या नंतर त्याला बोललं आम्हाला पण यायचं, तर त्याही आल्या होत्या. तर असो त्यानंतर सुरू वगैरे झालं. पण असं होतं माझा आजचा दिवस. चला बाय.